मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे IPLमध्ये आत्तापर्यंत 7 सामने झालेले आहेत आणि 7 सामन्यानंतर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावरती आहे. 7 सामन्यापैकी फक्त 2 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवलेला आहे, तर 5 सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. तर मुंबई इंडियन्सचे या IPLमध्ये अजून 7 सामने शिल्लक आहेत. हे 7 सामने टॉप 4मध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत. हे सामने ठरवणार आहेत मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाणार की नाही. तर संपूर्ण वेळापत्रक आपण पाहणार आहोत. सामने कोठे होणार आहेत, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती किती सामने होणार आहेत आणि दुसऱ्या स्टेडियमवरती किती सामने खेळवले जाणार आहेत आणि किती तारखेला हे सामने खेळवले जाणार आहेत, संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 29 एप्रिल रोजी म्हणजे उद्याच खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 2 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नईच्या MS चिदंबरम स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाणार आहे. तर 4 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध हा सामना देखील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. तर 10 मेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध रायपूरच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे. 14 मेला पंजाब किंग्स विरुद्ध धर्मशाला या मैदानावरती खेळवला जाणार आहे. 20 मेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. तर 24 मेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे सध्या 7 सामने झालेले आहेत. तर मुंबई इंडियन्स आता 9व्या स्थानावरती आहे. 7 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. तर मुंबई इंडियन्ससाठी टॉप 4मध्ये जाण्यासाठी 7 सामन्यांपैकी मुंबई इंडियन्सला 7 सामने जिंकावे लागतील. जर मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जायचे असेल तर 7 सामन्यांपैकी त्यांना 6 सामने जिंकावे लागतील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, 7 सामन्यांपैकी 7 सामने मुंबई इंडियन्स जिंकेल का? मुंबई इंडियन्ससाठी आता पुढील सत्रामध्ये कोणते सामने कठीण असणार आहेत? आपणास काय वाटते, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच क्रिकेट IPL अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.